आता एक मोठी बातमी, नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडलाय आणि त्यात अनेक नेत्यांना डच्चू मिळालाय। त्यामुळे काहींची नाराजी समोर येते। शिवसेना पक्षातील पहिल्या फळीतील नेते असलेले आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे। आता तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुकचं प्रोफाईल फोटो बदलल्याने चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे तानाजी सावंत यांनी आपल्या प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव काढलंय आणि फेसबुकचा कव्हर फोटो आणि डीपी दोन्ही बदललंय। त्याऐवजी नवीन प्रोफाईल ठेवण्यात आलं असून या नव्या प्रोफाईल फोटोमध्ये फक्त शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून येतोय। तसंच शिवसेना चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक उल्लेख असलेला बाळासाहेबांचा फोटो असल्याचं पाहायला मिळतंय। भाज्यांच्या महागाईसह ऑक्टोबरमध्ये चलनवाढीचा दर हा 42.23% आणि नोव्हेंबरमध्ये 29.33% होता, जो हिवाळी हंगामात पुरवठा वाढवण्याची शक्यता असल्यामुळे कमी होण्याचा अंदाज आहे। मात्र गहू आणि खाद्यतेलाचा प्रश्न कायम असून दर वाढण्याची शक्यता आहे। बुलढाण्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून अचानक थंडी वाढली आहे, त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय। तर दुसरीकडे नागरिकांनी शेकोट्या पेटवायला सुरुवात केली। मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे। शिवाजीनगर, गोवंडी आणि मालाडमधील AQI वाईट तर नेवी नगर, कुलाबामधील हवा अतिवाईट श्रेणीमध्ये नोंदली गेली आहे। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी लोकसभेत कांद्याच्या विषयाकडे सरकारचं लक्ष वेधलं। कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आणि त्यामुळे निर्यात शुल्क रद्द करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। वाशिमच्या रिसोडमध्ये सोयाबीनला किमान 6,000चा दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत आणि यावेळी 1 लाख शेतकऱ्यांच्या रक्ताच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचं अभियान आजपासून सुरू करण्यात आलं। यवतमाळच्या बोदवडमध्ये कापूस जाळून शेतकऱ्यांनी निषेध केलाय आणि कापसाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले। सांगलीच्या मणेराजुरीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। सरकारनं हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नागपुरात अधिवेशनात विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा मोर्चा येऊन धडकलाय। मात्र टेकडी लाईनवर हा मोर्चा रोखण्यात आल्यानं मोर्चेकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे। मुलुंडमध्ये काँग्रेसकडून ईव्हीएमच्या विरोधात 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। दरम्यान स्वाक्षरी मोहीम राबवत ईव्हीएमचा विरोध करण्यात आला। परभणी घटनेच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये विविध संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली। संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेविरोधात जागा मालकांना आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। शेख हारून यांच्या जागेवर बँक असून तब्बल 3 वर्षाचं भाडं बँकेनं थकवलंय। अकोल्यातील अकोटमधील एका महाविद्यालयामध्ये महिला शिक्षिकेनं मुख्याध्यापकाकडून छळ होत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केलाय। मात्र अटक न झाल्यानं शिक्षिकेनं आमरण उपोषण सुरू केलंय। मलकापूरमध्ये सकल हिंदू समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू समाज आक्रमक झालाय। सोमनाथ सूर्यवंशीवर परभणीमध्ये अंत्यसंस्कार झालेत। यावेळी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। सोलापूरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे। परभणी घटनेच्या निषेधार्थ होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 3 बसेसच्या काचा फोडण्यात आल्या। परभणीतील घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत। अशातच धुळ्यामध्ये याला हिंसक वळण प्राप्त झालं। 5 ते 6 अज्ञातांनी एसटी बसवर दगडफेक केली। यात काही प्रवासी जखमी झाले असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। कांदिवलीच्या सारकोपमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून दुकानांची आणि वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। परभणी घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा निषेधार्थ बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये बंद पाळण्यात आला। दरम्यान सूर्यवंशी यांच्या मृत्यूची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आंबेडकरी अनुयायी आक्रमक झालेत। परभणीतील घटनेचा निषेध करत सूर्यवंशी कुटुंबियाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येते। अहिल्यानगरच्या निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम म्हाळादेवी गावातील आंदोलकांनी बंद पाडलं। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त ग्रामस्थांनी कॅनॉलमध्ये ठिय्या दिला। पंढरपूरमध्ये आंबेडकर अनुयायांकडून बंद पुकारण्यात आलाय। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले। परभणी घटनेच्या निषेधार्थ शहापूरच्या खर्डी आणि कासारामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। मोर्चा काढत संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेचा निषेध करण्यात आला।
बुलढाण्याच्या खामगावमध्ये सकल मराठा समाजाकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला।